नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आपण बघत आहोत राष्ट्रीय उत्पन्न. या अगोदरच्या व्हिडिओमध्ये तुम्ही राष्ट्रीय उत्पन्न म्हणजे काय, राष्ट्रीय उत्पन्नाची वैशिष्ट्य आणि त्याचबरोबर राष्ट्रीय उत्पन्नाचा चक्रीय प्रवाह या तिन्ही संकल्पनांचा अभ्यास केलेला आहे. राष्ट्रीय उत्पन्न हा धडा अतिशय महत्त्वाचा आहे ब्रॉड क्वेश्चनसाठी किंवा ह्या धड्यावरती 8 मार्कांचा प्रश्न देखील तयार होतो. आणि राष्ट्रीय उत्पन्न ही स्थूल अर्थशास्त्रातली एक महत्त्वाची संकल्पना आहे. आत्तापर्यंत तुम्ही मागणी, पुरवठा, उत्पादक, त्याचबरोबर बाजाराचे प्रकार या साऱ्या संपूर्ण धड्यांचा अभ्यास केलेला आहे. ह्या सर्व ज्या संकल्पना आहेत या सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्रीय संकल्पना आहेत. सूक्ष्म म्हणजे अर्थव्यवस्थेतील लहानात लहान घटकांचा अभ्यास आणि स्थूल म्हणजे संपूर्ण अर्थव्यवस्थेचा अभ्यास. त्यामुळे हा व्हिडिओ थोडासा मोठा होण्याची शक्यता आहे, पण या व्हिडिओमध्ये आपण एका मोठ्या प्रश्नाचं उत्तर पाहणार आहोत की राष्ट्रीय उत्पन्न मापनाच्या पद्धती कोणत्या. तर राष्ट्रीय उत्पन्न म्हणजे काय? एका वर्षाच्या कालावधीमध्ये अर्थव्यवस्थेत उत्पादित केलेल्या व उपलब्ध असलेल्या वस्तू आणि सेवांचा प्रवाह म्हणजे राष्ट्रीय उत्पन्न होय. म्हणजे वस्तू आणि सेवांचं पैशातील मूल्य म्हणजे राष्ट्रीय उत्पन्न होय. आणि ही संकल्पना सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्राची संकल्पना आहे. आणि तुम्हाला म्हणजे आपण आपल्या देशामध्ये राहत असताना आपल्या देशामध्ये राष्ट्रीय उत्पन्न ही काय संकल्पना आहे हे तुम्हाला माहीत असणं आवश्यक आहे. जसं एखाद्या व्यक्ती वेगवेगळ्या स्रोतांनी उत्पन्न कमवत असते, तेव्हा त्या व्यक्तीचं उत्पन्न हे त्या वैयक्तिक उत्पन्न असतं. पण देशाच्या अर्थव्यवस्थेमध्ये देखील अनेक जे विभाग आहेत, अनेक जे क्षेत्र आहेत, प्राथमिक क्षेत्र, द्वितीय क्षेत्र आणि सेवा क्षेत्र, या सर्व क्षेत्रांमधून अर्थव्यवस्थेमध्ये उत्पन्न जमा होत असतं. मग संपूर्ण देशाचं उत्पन्न कसं मापन केलं जातं हा एक महत्त्वाचा प्रश्न आहे. म्हणजे दैनंदिन आयुष्यासाठी देखील महत्त्वाचा आहे आणि परीक्षेत मार्क मिळवण्यासाठी महत्त्वाचा आहे. तर आज बघूया आपण की आपल्या देशामध्ये कोणकोणत्या क्षेत्रांमधून उत्पन्नाचं मापन कसं केलं जातं. उत्पन्न मापनाच्या एकूण 3 पद्धती आहेत: उत्पादन पद्धती, उत्पन्न पद्धती आणि खर्च पद्धत. ह्या 3 एकूण उत्पन्न मापनाच्या पद्धती आहेत. बघा, राष्ट्रीय उत्पन्न मापन करत असताना 3 क्षेत्रांचा विचार केला जातो. म्हणजे अर्थव्यवस्थेमध्ये समाविष्ट असणारे जे क्षेत्र आहेत, मग प्राथमिक क्षेत्र, द्वितीय क्षेत्र आणि तृतीय क्षेत्र, या तिन्ही क्षेत्रांचा समावेश केला जातो. आता आपण बघूया राष्ट्रीय उत्पन्नाची उत्पादन पद्धती. तुम्ही हा व्हिडिओ काळजीपूर्वक ऐका, म्हणजे तुम्हाला या धड्यावरच्या जे प्रश्न तयार होणार आहेत, त्याचबरोबर तुम्ही भविष्यात बँकिंगच्या कोणत्याही परीक्षा देणार आहात, तर त्या परीक्षेच्या दृष्टिकोनातून सुद्धा हे राष्ट्रीय उत्पन्न प्रकरण खूप महत्त्वाचं आहे. म्हणजे तेव्हा देखील तुम्हाला या राष्ट्रीय उत्पन्नावरील कोणत्याही प्रश्नाचं चटकन उत्तर लिहिता येईल. तर पहिली पद्धत आहे आपली उत्पादन पद्धत. राष्ट्रीय उत्पन्न मापनाच्या पद्धतीमध्ये पहिली आपली पद्धत आहे उत्पादन पद्धत. ही पद्धत माल साठा पद्धत म्हणून देखील ओळखली जाते. या पद्धतीमध्ये जसं अर्थव्यवस्थेमध्ये शेती, खाणकाम, लहान उपक्रम, वाणिज्य, वाहतूक, दळणवळण अशी अर्थव्यवस्थेची विभागणी विविध क्षेत्रांमध्ये केली जाते. म्हणजे जसं शेती क्षेत्र आहे तसं उद्योग क्षेत्र आहे, जसं खाणकाम क्षेत्र आहे, दळणवळण क्षेत्र आहे. या सगळ्या, यांत्रिकी उत्पादन असेल, ह्या सगळ्या क्षेत्रात अर्थव्यवस्थेची विभागणी केली जाते. मग या सर्व क्षेत्रांमध्ये एका वर्षाच्या कालावधीमध्ये अंतिम वस्तू आणि सेवा निर्माण होत असतात. आणि मग ह्या उत्पादित केलेल्या वस्तू, अंतिम वस्तू ज्या आहेत, त्या वस्तू तयार होईपर्यंत वस्तूच्या उत्पादनाच्या प्रत्येक टप्प्यावर त्याची किंमत वाढत असते. म्हणजे कापडापासून धागा तयार होणं, धाग्यापासून कापड तयार होणं, कापडापासून रेडीमेड एखादं कापड तयार होणं, म्हणजे ही जी प्रोसेस आहे, या प्रोसेसमध्ये प्रत्येक एका टप्प्यावरती त्या वस्तूची किंमत वाढत असते.
आणि मग राष्ट्रीय उत्पन्नाचं दुहेरी मोजमाप टाळण्यासाठी, म्हणजे जर कापसाचं उत्पन्न राष्ट्रीय उत्पन्नात समावेश केलं, तर त्या कापसापासून तयार झालेलं तयार कपड्याची किंमत जर राष्ट्रीय उत्पन्नात मापन केली, तर एकाच वेळेला दोन वस्तूंची दोनदा मापन केलं जाईल. आणि हे टाळण्यासाठी, म्हणजे दुहेरी गणना टाळण्यासाठी, राष्ट्रीय उत्पन्नात अंतिम वस्तूचं पैशातील मूल्य विचारात घेतलं जातं. मग हे मापन करत असताना दोन पर्यायी पद्धती सांगितलेल्या आहेत. त्यामध्ये पहिली पद्धत आहे अंतिम वस्तू पद्धत आणि दुसरी पद्धत आहे मूल्यवर्धित पद्धत. आता अंतिम वस्तू पद्धतीमध्ये ज्या वस्तू उपभोगासाठी वापरल्या जातात आणि त्या सर्व क्षेत्रांमधून उत्पादित होत असतात, म्हणजे प्राथमिक क्षेत्र, द्वितीय क्षेत्र आणि तृतीय क्षेत्रांमधून अशा सर्व वस्तू उत्पादित होत असतात आणि या सर्व वस्तूंच्या उत्पादन मूल्याची किंवा या सर्व वस्तूच्या बाजार मूल्यांची बेरीज केली जाते. म्हणजे याचाच अर्थ, जर या उदाहरणात ही अंतिम वस्तू आहेत, या ठिकाणी तुम्हाला अंतिम वस्तू दिसत आहेत, या सर्व वस्तू ज्या आहेत ह्या सर्व क्षेत्रांमधून निर्माण झालेल्या आहेत. प्राथमिक, द्वितीय, तृतीय क्षेत्र सर्व क्षेत्रांमधून निर्माण झालेल्या आहेत. म्हणजे एकाच वस्तूची दोनदा मोजणी टाळण्यासाठी राष्ट्रीय उत्पन्नामध्ये वस्तूच्या अंतिम मूल्याची किंमत मोजली जाते. मग अंतिम मूल्याची किंमत मोजत असताना मध्यम वस्तू व सेवांचं मूल्य विचारात घेतलं जात नाही. उदाहरणार्थ, ब्रेडच्या किमतीत गव्हाचं पीठ तयार करणाऱ्या किमतीचा समावेश असतो आणि त्यामुळे ब्रेड ही अंतिम वस्तू आहे. त्यामुळे गव्हाची किंमत न मोजता ब्रेडची किंमत राष्ट्रीय उत्पन्नामध्ये मापन केली जाते. तुम्हाला लक्षात येत असेल आणि तुम्ही अभ्यासत आहात, परत एकदा मी तुम्हाला आठवण करून देते, तुम्ही अभ्यासत आहात राष्ट्रीय उत्पन्न मापनाच्या पद्धती आणि त्यातली पहिली पद्धत आपण बघत आहोत उत्पादन पद्धत. उत्पादन पद्धतीमध्ये अर्थव्यवस्थेत समाविष्ट असणाऱ्या सर्व क्षेत्रांमधल्या वस्तू आणि सेवांचं अंतिम बाजार मूल्य विचारात घेतलं जातं. मग अर्थव्यवस्थेत शेती, उद्योग, दळणवळण, वाहतूक ह्या सर्व क्षेत्रात, ज्या प्राथमिक क्षेत्र, द्वितीय क्षेत्र, तृतीय क्षेत्र, या सर्व क्षेत्रांमध्ये उत्पादित झालेल्या वस्तू आणि सेवांचं मूल्य विचारात घेतलं जात असतं. तर हे अंतिम वस्तूचं मूल्य मापन केलं जातं. या चित्रामध्ये तुम्हाला सर्व ह्या अंतिम वस्तू दिसत आहेत. तर या अंतिम वस्तूचं मूल्य राष्ट्रीय उत्पन्नात मापन केलं जातं. त्याला अंतिम वस्तू असं म्हटलं जातात. तर त्यानंतर पुढची पद्धत जी आहे, म्हणजे इथे ब्रेडच्या किमतीमध्ये गव्हाचं पीठ, गहू या सर्व किमतींचा समावेश झालेला आहे. म्हणजे गव्हाचं पीठ, त्याचबरोबर इतर ज्या मध्यम प्रक्रिये गहू असेल, गव्हाचं पीठ असेल, या किमतीचा समावेश न करता फक्त ब्रेडच्या किमतीचा समावेश केला जातो. हे अंतिम वस्तूचं उदाहरण आहे. त्यानंतर पुढे बघा मूल्यवर्धित पद्धत. आता मूल्यवर्धित पद्धतीमध्ये वस्तूच्या उत्पादनामध्ये प्रत्येक टप्प्यावर वस्तूच्या किमतीत झालेली वाढ ही विचारात घेतली जाते. बघा, सगळ्यांना समजत असेल की वस्तूच्या किमतीत, म्हणजे वस्तू निर्माण होत असताना प्रत्येक टप्प्यावर जी वस्तूची किंमत वाढली जाते, त्या सर्व वस्तूंचं किमतीचं मूल्य विचारात घेतलं जातं. आणि ही कोणती पद्धत आहे, तर ही मूल्यवर्धित पद्धत आहे. म्हणजे थोडक्यात आपण असं म्हणूया की अंतिम वस्तू तयार होईपर्यंत प्रत्येक टप्प्यावरती वस्तूची किंमत वाढत असते आणि त्या सर्व किमतीची बेरीज करून राष्ट्रीय उत्पादन काढलं जातं. म्हणजे ह्या ठिकाणी आपल्याला दिलेलं आहे बघा, मूल्यवर्धित पद्धतीचं उदाहरण आपल्याला इथं दिसतंय. उत्पादनाची पायरी, उत्पादनाचे बाजार मूल्य, आदानाचे मूल्य आणि वर्धित मूल्य. सुरुवातीला कापूस या ठिकाणी दिलेला आहे. कापसाचं 150 इतकं बाजार मूल्य आहे, आदानाचं मूल्य 0 आहे आणि वर्धित मूल्य 150 आहे. कापसापासून सूत तयार केलं जातं, म्हणजे धागा तयार केला जातो. तर या ठिकाणी त्याची किंमत 250 आहे बाजार मूल्य. आदानाचं मूल्य म्हणजे प्रक्रिया करण्यासाठी लागणारं 150 रुपये आहे. म्हणजे या ठिकाणी दुसऱ्या टप्प्यावरती कापसाची किंमत 100 रुपयाने वाढलेली आहे. आता कापड तयार झाल्यानंतर त्याची किंमत झालेली आहे 400.
म्हणजे आदानाचं मूल्य या ठिकाणी 250 रुपयाने वाढलेलं आहे. म्हणजे या ठिकाणी 150 रुपये हे वर्धित मूल्य आहे. म्हणजे तिसऱ्या टप्प्यावरती कापसाची किंमत 150 रुपयानं अधिक झालेली आहे किंवा वाढलेली आहे. आता त्या कापडापासून शर्ट तयार झालेला आहे, तर त्या शर्टची अंतिम वस्तू काय आहे? शर्ट आहे. आणि अंतिम वस्तूची किंमत 500 रुपये झालेली आहे. आदानाचं मूल्य 400 रुपये झालेलं आहे. म्हणजे या ठिकाणी चौथ्या टप्प्यावरती पुन्हा एकदा 100 रुपये वाढ झालेली आहे. तर एकूण मूल्य 500 रुपये आहे. म्हणजे या उदाहरणामध्ये तुम्हाला दिसत असेल की प्रत्येक एका टप्प्यावरती वस्तूचं मूल्य आणि उत्पादन आदानाच्या मूल्यातला फरक म्हणजेच मूल्यवृद्धी होय. ह्या 2 पद्धतींचा तुम्ही अभ्यास करत असेल आहात. एक पद्धत आहे अंतिम वस्तू पद्धत आणि दुसरं आहे मूल्यवर्धित पद्धत. अंतिम वस्तूमध्ये बाजारात अंतिम जी वस्तू आहे त्याचं मूल्य विचारात घेतलं जातं. मूल्यवर्धित पद्धतीमध्ये उत्पादनाच्या प्रत्येक एका टप्प्यावरती वस्तूच्या किमतीत जी वाढ होत जाते त्या सर्वांचं बाजार मूल्य मूल्यवर्धित पद्धतीत विचारात घेतलं जातं. तर अशा पद्धतीनं राष्ट्रीय उत्पन्न मापनाची पहिली पद्धत आहे उत्पादन पद्धत. नक्कीच तुम्हाला ही उत्पादन पद्धत समजली असेल आणि तुम्ही हा व्हिडिओ वारंवार ऐकू शकता, उत्पादन पद्धती समजून घेऊ शकता. म्हणजे अर्थव्यवस्थेमध्ये समाविष्ट असणाऱ्या ज्या काही वस्तू आहेत, ज्या अंतिम वस्तू आणि सेवांचं मूल्य राष्ट्रीय उत्पन्नात मोजलं जातं, तर ह्या अंतिम वस्तू म्हणजे कोणत्या आहेत आणि त्याचं मूल्य कसं मापन केलं जातं, तर हे ही पहिली पद्धत आहे उत्पादन पद्धत. तर त्यानंतर आता या ठिकाणी ह्या पद्धतींचा वापर करत असताना काही दक्षता घेणं गरजेचं आहे. जसं की सुरुवातीलाच आपण स्पष्ट केलेलं आहे की राष्ट्रीय उत्पन्न मापन करत असताना एकाच वस्तूची दोनदा मोजणी होऊ नये याच्यासाठी काळजी घेणं गरजेचं असतं. मग ह्या कोणत्या दक्षता आहेत त्या आपण आता बघूया. या ठिकाणी पहिली दक्षता आहे स्वउपभोग. बऱ्याच वेळेला शेतकरी स्वतःच्या उपभोगासाठी अन्नधान्याचं उत्पादन करत असतो. म्हणजे शेतकऱ्यांनी स्वतःच्या उपभोगासाठी वापरलेल्या वस्तूचं मूल्य अंदाजे काढलं जातं आणि या वस्तूंच्या मूल्याचा समावेशच राष्ट्रीय उत्पन्नात करावा. आणखीन एक दक्षता कोणती आहे? फक्त अंतिम वस्तू आणि सेवांचं मूल्यच राष्ट्रीय उत्पन्नात मापन करावं. शेतकऱ्यांनी स्वतःच्या उपभोगासाठी उत्पादित केलेल्या वस्तूंच्या मूल्याचाच समावेश राष्ट्रीय उत्पन्नात करावे. म्हणजे हे मूल्य अंदाजे काढलं जातं. अचूक अंदाजासाठी बाजारात ज्या अप्रत्यक्ष कराची रक्कम वगळली जाते तसंच शासनानं दिलेल्या अनुदानाची रक्कम मोजावी. म्हणजे अप्रत्यक्ष कराची रक्कम जी आहे ती वगळली गेली पाहिजे. कारण अप्रत्यक्ष कराची रक्कम ही त्या वस्तूच्या किमतीत समाविष्ट झालेली असते. त्यामुळे अंतिम वस्तूचं मूल्य विचारात जेव्हा घेतलं जातं तेव्हा त्याच्यामध्ये अप्रत्यक्ष कराची रक्कम देखील विचारात घेतली जाते. त्यामुळे अप्रत्यक्ष कराची रक्कम दोनदा मोजली जाऊ नये म्हणून ती वगळण्यात यावी. पण सरकारनं जर वस्तूच्या निर्मितीसाठी जर काही अनुदान दिलेलं असेल तर त्याचा मात्र समावेश हा उत्पादनात करायला हवा. त्याचबरोबर बऱ्याच वेळेला वेगवेगळ्या वर्षातील वस्तूंच्या किमतीत बदल होत असतो आणि त्या बदलाची दखल देखील घेतली गेली पाहिजे. ही एक दक्षता आहे. निर्यात मूल्य मिळवलं जातं आणि आयात मूल्य वगळलं जातं. भांडवली वस्तूंचा जो झीज खर्च असतो, जो घसारा खर्च असतो तो राष्ट्रीय उत्पन्नात मोजू नये. जुन्या वस्तूंची खरेदी विक्री राष्ट्रीय उत्पन्नात मोजू नयेत. म्हणजे ते चालू वर्षातलं उत्पन्न नसतं. लक्षात ठेवा, ह्या सुद्धा गोष्टी तुम्हाला एक मार्काच्या प्रश्नांच्या उत्तरासाठी अतिशय महत्त्वाच्या आहेत. परीक्षेच्या दृष्टिकोनातून राष्ट्रीय उत्पन्न हे प्रकरण अतिशय महत्त्वाचं आहे. आणि मग त्यामध्ये जुन्या यासारख्या ज्या दक्षता आहेत या तुम्हाला ऑब्जेक्टिव्ह टाईप जे प्रश्न आहेत, जे 1 मार्काचे जे प्रश्न आहेत त्या ठिकाणी तुम्हाला यासारख्या विधानांचा उपयोग होणार आहे. म्हणजे राष्ट्रीय उत्पन्नातली ही एक दक्षता आहे की जुन्या वस्तूंची खरेदी विक्री मापन करू नये, कारण ते चालू वर्षातलं उत्पन्न नसतं.
त्या वस्तू जेव्हा उत्पादित झाल्या तेव्हा त्याचं मापन राष्ट्रीय उत्पन्नात केलं गेलेलं आहे. त्यामुळे चालू वर्षातल्या त्या वस्तूंचं उत्पादन नाही, त्यामुळे जुन्या वस्तूंच्या खरेदी विक्री हे राष्ट्रीय उत्पन्नात मोजली जाऊ नये. तर अशा काही वस्तूंचं जे आहे ते राष्ट्रीय उत्पन्न मापन करत असताना दक्षता घेणं आवश्यक आहे. भारतात शेती, खाणकाम, हस्तव्यवसाय, यांत्रिक उत्पादन या क्षेत्रातल्या उत्पन्नाची मोजणी केली जाते, पण उत्पादन पद्धतीनं वाहतूक, वाणिज्य, दळणवळण या क्षेत्रातलं राष्ट्रीय उत्पन्न मोजलं जात नाही. तर अशा पद्धतीनं अविकसित देशात मोठ्या प्रमाणात उत्पादन पद्धतीचा वापर केला जातो. तर ही पहिली पद्धत झाली उत्पादन पद्धत. दुसरी पद्धत जी आहे ती आहे उत्पन्न पद्धत. आता या ठिकाणी उत्पन्न पद्धतीमध्ये घटक खर्चानुसार राष्ट्रीय उत्पन्न पद्धती असं देखील म्हणतात. या ठिकाणी म्हणजे पहिल्या पद्धतीमध्ये तुम्ही उत्पादन या घटकाचा विचार केलेला होता. आता या उत्पन्न पद्धतीमध्ये विभाजन या आर्थिक क्रियाचा विचार करणार आहात. एका वर्षाच्या कालावधीत देशातल्या नागरिकांना मिळणाऱ्या निव्वळ उत्पन्नाची बेरीज करून राष्ट्रीय उत्पन्न मोजलं जातं. म्हणजे वस्तू आणि सेवांच्या उत्पादनासाठी सर्व उत्पादन घटकांना खंड, वेतन, व्याज, नफा या स्वरूपात उत्पन्न प्राप्त होत असतं. म्हणजे तुम्ही अभ्यासलेलं आहे राष्ट्रीय उत्पन्नाच्या चक्रीय प्रवाहामध्ये की कुटुंब संस्था ह्या उत्पादनाचे घटक पुरवत असतात आणि उत्पादन संस्था ह्या घटकांना मोबदले देत असतात. म्हणजे खंड, वेतन, व्याज, नफा हे जे मोबदले आहेत ह्या स्वरूपात उत्पन्न प्राप्त होत असतं आणि या सर्व मिळणाऱ्या मोबदल्यांची बेरीज करून राष्ट्रीय उत्पन्न मापन केलं जातं. म्हणजे या पद्धतीने हस्तांतरित देणी वगळली जातात. आता उत्पादन घटकांना मिळणारे मोबदले हे कशाद्वारे सरकारला माहीत होत असतात किंवा कोणत्या व्यक्तीला कशा पद्धतीनं उत्पादनाच्या प्रक्रियेमध्ये मोबदले मिळाले आहेत हे जाणून घेण्यासाठी करविषयक अहवाल, माहितीपत्रक, लेखापत्रक, उत्पन्नासंदर्भाचे अंदाज या सर्व स्रोतातून उत्पन्नाची आकडेवारी प्राप्त करता येते आणि वस्तू आणि सेवांच्या उत्पादन कार्यातल्या सहभागाबद्दल मालकांना मिळणाऱ्या घटक मोबदल्याची बेरीज करून जे उत्पन्न येतं ते राष्ट्रीय उत्पन्नात मापन केलं जातं. म्हणजे ही दुसरी जी पद्धत आहे ती उत्पन्न पद्धत आहे आणि उत्पन्न पद्धतीमध्ये नागरिकांना मिळणाऱ्या सर्व निव्वळ उत्पन्नाची बेरीज या उत्पन्न पद्धतीत केली जाते. एखाद्या कामगाराला वेतन मिळत असतं तर त्याच्या वेतनाची बेरीज ही राष्ट्रीय उत्पन्नात केली जाते. त्याचबरोबर भूमीला खंड मिळत असतो, भांडवलाला व्याज मिळत असतं आणि संयोजकाला नफा मिळत असतो आणि या सर्व मोबदल्यांची बेरीज हे राष्ट्रीय उत्पन्नात केली जात असते. तर अशा पद्धतीनं राष्ट्रीय उत्पन्न मापन करत असताना हस्तांतरित देणी जी आहे ती वगळली जात असतात. म्हणजे या ठिकाणी राष्ट्रीय उत्पन्न जे आहे ते उत्पन्न म्हणजे विभाजन या घटकावरती या उत्पन्न पद्धतीत लक्ष केंद्रित केलेलं आहे. आता हे उत्पन्न म्हणजे काय आहे तर राष्ट्रीय उत्पन्न बरोबर खंड अधिक वेतन अधिक व्याज अधिक नफा अधिक मिश्र उत्पन्न अधिक विदेशी निव्वळ उत्पन्न या सर्व उत्पन्नाचा समावेश हा उत्पन्न पद्धतीत होत असतो. पुढे आहे की दक्षता कोणकोणती घेतली पाहिजे. राष्ट्रीय उत्पन्नाचं मापन करत असताना कोणकोणत्या दक्षता घेणं गरजेचं आहे तर लक्षात ठेवा हस्तांतरित देणी कोणती असतात. शिष्यवृत्ती, भेटी, देणग्या, दान, निवृत्ती वेतन, बेकारी भत्ता इत्यादी सारख्या हस्तांतरित उत्पन्नाचा किंवा हस्तांतरित देणे ही एकूण उत्पन्नातून वगळली जातात. गृहिणीच्या सेवा, शिक्षकांनी स्वतःच्या पाल्याला दिलेलं शिकवणं या सर्व सेवा विनामूल्य सेवा असतात, त्या राष्ट्रीय उत्पन्नात मापन केल्या जात नाहीत. गृहिणीची सेवा, शिक्षकांनी स्वतःच्या मुलांना शिकवणं ह्या सर्व विनामूल्य सेवा आहेत. हस्तांतरित देणी कोणती? शिष्यवृत्ती, भेटी, देणग्या, दान, बेकारी भत्ता ही सर्व काय आहेत हस्तांतरित देणी आहेत. ह्याचं माप ही राष्ट्रीय उत्पन्नात मोजू नये, ही रक्कम वगळण्यात येते. त्यानंतर जुन्या ज्या गाड्या असतात म्हणजे घर असतं, गाडी असते, ह्या जुन्या ज्या वस्तूंची खरेदी विक्री होत असते ते राष्ट्रीय उत्पन्नात मापन करू नये. जुन्या वस्तूंचे गाड्या खरेदी विक्री जी होत असते ते राष्ट्रीय उत्पन्नात मापन करू नये.
प्रत्यक्ष करापासून मिळणारा महसूल राष्ट्रीय उत्पन्नात मोजू नये, कारण हा महसूल म्हणजे शासनाला मिळणारं हस्तांतरित उत्पन्न असतं. उद्योग संस्थांचा अविरत नफा, शासकीय मालमत्तेपासून मिळणारं उत्पन्न, पाणी पुरवठा यासारख्या सार्वजनिक उपक्रमापासून मिळणारा नफा राष्ट्रीय उत्पन्नात मोजावा. स्वतःच्या उपभोगासाठी वापरलेल्या वस्तू, स्वतःच्या मालकीचं घराचं मूल्य हे राष्ट्रीय उत्पन्नात मापन करावं. म्हणजे सांख्यिकीय संघटना ही राष्ट्रीय उत्पन्न, व्यापार, वाहतूक, व्यवसाय, सार्वजनिक प्रशासन, घरगुती सेवा या क्षेत्रातलं उत्पन्न हे उत्पन्न पद्धतीच्या साहाय्यानं मापन करते. हे लक्षात ठेवा. राष्ट्रीय उत्पन्न मापनाची दुसरी पद्धत तुम्ही अभ्यासत आहात, उत्पन्न पद्धती. यामध्ये देशातील नागरिकांना मिळालेलं उत्पन्न हे मापन केलं जाणार आहे. हे उत्पन्न मापन करत असताना काही उत्पन्नाचा म्हणजे हस्तांतरित देणी हे राष्ट्रीय उत्पन्नातून वगळली जातात. विनामूल्य सेवा देखील वगळल्या जातात. तर ह्या सर्व या पद्धतीच्या साहाय्यानं व्यापार असेल, वाहतूक असेल, व्यावसायिक असेल, सार्वजनिक प्रशासन, घरगुती सेवा यांचं सर्वांचं उत्पन्न ह्या पद्धतीच्या साहाय्यानं मोजलं जातं. तर ही दुसरी पद्धत आहे राष्ट्रीय उत्पन्नाची उत्पन्न पद्धत. आपण या ठिकाणी तिन्ही पद्धती एकत्रित बघणार आहोत, त्यामुळे व्हिडिओ कदाचित मोठा होण्याची शक्यता आहे. पण एकाच वेळी तिन्ही पद्धतीचा अभ्यास केला तर तुम्हाला कोणत्या पद्धतीच्या साहाय्यानं कशा पद्धतीनं मापन केलं जातं हे लक्षात येईल. पहिली पद्धत तुम्ही पाहिलेली आहे उत्पादन पद्धत. त्यामध्ये उत्पादन जे आहे वस्तू आणि सेवांचं त्यांच्या बाजारभावानुसार मूल्य मोजलं जातं. दुसऱ्या पद्धतीमध्ये देशातील नागरिकांना जे मोबदले मिळतात त्यांचं उत्पन्न मापन केलं जातं. आता तिसरी महत्त्वाची पद्धत आहे खर्च पद्धत. आता खर्च पद्धतीमध्ये एकूण खर्चाचं मोजमाप केलं जातं. बघा, एका वर्षाच्या कालावधीमध्ये एकूण खर्चाचं मोजमाप केलं जातं. आता हे एकूण खर्च कोण करत असतं? तर यामध्ये एका वर्षाच्या कालावधीत सर्व व्यक्ती, उद्योग संस्था आणि शासनानं केलेल्या उपभोग खर्चाची आणि गुंतवणूक खर्चाची बेरीज म्हणजे राष्ट्रीय उत्पन्न होईल. लक्षात घ्या, ही तिसरी पद्धत आहे, खर्च पद्धत आहे. यामध्ये काय केलं जातं तर एकूण खर्चाचं मोजमाप केलं जातं. आता हा खर्च कोण करतं? तर देशातल्या सर्वच व्यक्ती खर्च करत असतात. वेगवेगळ्या वस्तू सेवा खरेदीवरती खर्च करत असतात. उद्योग संस्था खर्च करतात. शासन उपभोगावर खर्च करत असतो, गुंतवणुकीवर करत असतो. या सगळ्यांची बेरीज राष्ट्रीय उत्पन्नात मापन केली जाते. मग हा खर्च कोणकोणत्या प्रकारचा आहे? तर या ठिकाणी पहिला जो खर्च आहे बघा, या ठिकाणी खर्च म्हणजे कोणता? तर उत्पन्न बरोबर उपभोगावरील खर्च अधिक गुंतवणूक खर्च अधिक सरकारी खर्च अधिक निर्यात वजा निर्यात अधिक आयात अधिक परकीय निव्वळ प्राप्ती या सर्व गोष्टींचा खर्चाचा समावेश होतो. आता पहिला आहे खाजगी अंतिम उपभोग खर्च. तर हा उपभोग खर्च कोणता आहे? बऱ्याच वेळेला काही कुटुंब म्हणजे सर्वच कुटुंब जे आहेत ते कुटुंब काय करतात? अन्न, वस्त्र यासारख्या वस्तूंवर खर्च करतात. गाडी असेल, संगणक असेल, दूरदर्शन असेल, टिकाऊ वस्तूवरचा खर्च असेल. म्हणजे ज्या जास्त दिवस वापरल्या जातात त्या सगळ्या वस्तू आणि सेवांवरचा खर्च, वाहतूक खर्च, वैद्यकीय सेवा खर्च ह्या सगळ्या खर्चाचा समावेश हा खाजगी उपभोग खर्चात होत असतो. म्हणजे ज्या कुटुंबांनी खाजगी उपभोग खर्च म्हणजे जे कुटुंब आहेत ते ज्या वस्तू आणि सेवांवरती खर्च करत असतात त्या सर्व खर्चाचा समावेश हा खाजगी उपभोग खर्चामध्ये होत असतो. म्हणजे आपल्या घरात किंवा बघत असतो आपण अनेक साऱ्या वस्तू बाजारात असतात आणि त्या सर्व वस्तू व सेवा उपभोगासाठी विकत घेतल्या जातात आणि त्या खर्चाचा समावेश हा राष्ट्रीय उत्पन्नात होत असतो आणि अर्थशास्त्रीय भाषेमध्ये त्याला खाजगी अंतिम उपभोग खर्च म्हणतात. पुढचा जो खर्च आहे तो आहे देशातील स्थूल देशांतर्गत खाजगी गुंतवणूक खर्च. आता बऱ्याच वेळेला उद्योजक काही नवीन गुंतवणुकीवर खर्च करतात, काही नवीन उद्योगाची स्थापना करतात, उद्योगामध्ये काही नवीन मशिनरी बसवतात, नवीन इमारत उभी करतात. तर या सर्वांवरती जो खर्च केला जातो त्या खर्चाला स्थूल देशांतर्गत खर्च असं म्हणतात. नवीन उद्योगाची स्थापना, कारखान्यातले काही बदल याच्यावरती केला जाणारा खर्च तो कोणता खर्च आहे?
स्थूल देशांतर्गत खाजगी गुंतवणूक खर्च, त्यानंतर सरकारी अंतिम उपभोग खर्च आणि गुंतवणूक खर्च. आता सरकारकडून काही खर्च केला जातो. उदाहरणार्थ आहे प्रशासकीय सेवा, कायदा, सुव्यवस्था, शिक्षण, संरक्षण या सगळ्यांवरती केलेला खर्च म्हणजे सरकारी अंतिम उपभोग खर्च होय. आणि गुंतवणूक खर्च म्हणजे कोणता? रस्ते, रेल्वे, पूल, धरण या सगळ्यांवरती जो खर्च केला जातो त्याला गुंतवणूक खर्च असं म्हणतात. म्हणजे सरकार प्रशासकीय यंत्रणेकडून केला जाणारा खर्च आणि सरकारी गुंतवणूक खर्च म्हणजे वेगवेगळ्या आधारभूत संरचना निर्माण करण्यासाठी केला जाणारा खर्च, याला गुंतवणूक खर्च असं म्हणतात. समजून घ्या ह्या सगळ्या संकल्पना, की उपभोग खर्च म्हणजे सरकार शिक्षणावर खर्च करत असतं, आरोग्यावर खर्च करत असतं, कायदा सुव्यवस्था यावरती खर्च करत असतं, प्रशासकीय सेवांवरती खर्च करत असतं, याला अंतिम उपभोग खर्च म्हणतात. आणि जे धरणं बांधत असतं, रस्ते बांधत असतं, रेल्वे बांधत असतं, पूल बांधत असतं, या सगळ्यांवरचा खर्च म्हणजे गुंतवणूक खर्च आहे. त्यानंतर पुढचा जो खर्च आहे निव्वळ विदेशी गुंतवणूक, आयात आणि निर्यात मूल्य यातला फरक. आता विदेशी गुंतवणूक म्हणजे एका वर्षाच्या कालावधीत देशाच्या निर्यात मूल्य आणि आयात मूल्य यातला फरक म्हणजे निव्वळ निर्यात होय. आणि निव्वळ निर्यात जी आहे ती म्हणजे निर्यात मूल्य आणि आयात मूल्य. आता साधारणपणे आपण बघत असतो की आपल्या देशातल्या काही वस्तू दुसऱ्या देशामध्ये नेऊन विकल्या जातात, त्याला निर्यात असं म्हणतात. आणि इतर देशांकडून आपण काही वस्तूंची आयात करत असतो, त्याला आयात असं म्हणतात. मग ह्या दोन्हीतला फरक जो आहे त्या फरकाला निव्वळ निर्यात असं म्हणत असतात. निव्वळ प्राप्ती पुढची जी आहे, निव्वळ प्राप्ती म्हणजे देशातलं नागरिक, आता बऱ्याच वेळेला परदेशातले नागरिक देशात केलेला खर्च असेल किंवा देशातल्या नागरिकांनी परदेशात केलेला खर्च असेल, यातला फरक म्हणजे निव्वळ प्राप्ती होय. देशातले काही लोक परदेशात खर्च करत असतात आणि परदेशातले नागरिक आपल्या देशामध्ये ट्रॅव्हलिंग, पर्यटन वगैरे यासाठी येत असतात, त्यांनी केलेला खर्च, तर यातला फरक म्हणजे काय आहे, तर निव्वळ प्राप्ती आहे. तर अशा पद्धतीनं हा खर्च पद्धत ही राष्ट्रीय उत्पन्नाची मापन करण्याची पद्धत आहे. यानुसार बघा, या उत्पन्न नुसार, या खर्च पद्धतीनुसार मी परत एकदा तुम्हाला आठवण करून देते. या खर्च पद्धतीनुसार सर्व व्यक्ती, उद्योग संस्था, शासनाने उपभोगावर केलेला खर्चाची आणि उपभोग खर्चाची आणि गुंतवणूक खर्चाची बेरीज ही या खर्च पद्धतीमध्ये मोजली जाते. तर या पद्धतीच्या देखील काही दक्षता आहेत, की कोणत्या पद्धतीच्या मापन केलं जाऊ नये किंवा कोणत्या घटकांचं मापन करणं खर्च पद्धतीमध्ये काही ज्या दक्षता आहेत, तर त्या दक्षता या ठिकाणी म्हणजे सेम आहेत, की जुन्या वस्तू खरेदीची खर्चाचा समावेश राष्ट्रीय उत्पन्नात केला जाऊ नये. निवृत्ती वेतन, शिष्यवृत्ती, बेकारी भत्ता यासारख्या हस्तांतरित देण्याचा समावेश राष्ट्रीय उत्पन्नात करू नये. त्यानंतर इतर जो भाग आहे, की प्रत्यक्ष कर असेल, अप्रत्यक्ष कराची रक्कम राष्ट्रीय उत्पन्नात मोजू नये. भाग असेल, रोखे, कर्ज रोखे इत्यादी ज्या जिंदगीवरती जो खर्च केला जातो त्याचा समावेश राष्ट्रीय उत्पन्नात करत नाहीत, कारण या व्यवहारामुळे वस्तू आणि सेवांच्या प्रवाहात वाढ होत नसते. अनुदानाची रक्कम राष्ट्रीय उत्पन्नात मापन मोजावी. म्हणजे दक्षता ज्या आहेत, म्हणजे काळजी जी आहे, की राष्ट्रीय उत्पन्न मापन करत असताना एकाच वस्तूची दोनदा मोजणी होऊ नये यासाठी घ्यावयाच्या ज्या काळजी आहेत, ज्याला दक्षता आपण असं म्हणतो, त्या तिन्ही पद्धतीमध्ये जवळपास सारख्या आहेत. म्हणजे अंतिम वस्तू आणि अंतिम वस्तूवरील खर्चच राष्ट्रीय उत्पन्न, सर्व प्रकारच्या अंतरिम वस्तूवरील खर्च राष्ट्रीय उत्पन्नात समाविष्ट करू नये, दुहेरी गणना टाळण्यासाठी. त्याचबरोबर चालू वर्षाच्या जुन्या ज्या खरेदी विक्री वस्तूंची केली जाते त्यांचा समावेश करू नये, हस्तांतरित देणी राष्ट्रीय उत्पन्नात समाविष्ट करू नयेत आणि अंतिम वस्तू सेवावरील खर्चाचाच समावेश राष्ट्रीय उत्पन्नात करावा. तर ह्या 3 पद्धती आहेत राष्ट्रीय उत्पन्न मापनाच्या. पहिली पद्धत आहे उत्पादन, दुसरी उत्पन्न पद्धत आणि तिसरी खर्च पद्धत आहे. म्हणजे वस्तूंचं उत्पादन केलं जातं, ते वस्तू उपभोगासाठी खरेदी केल्या जात असतात, म्हणजे पैसे खर्च केले जातात. तर राष्ट्रीय उत्पन्न ही संकल्पना प्रत्येक एका देशासाठी महत्त्वपूर्ण संकल्पना आहे. इंग्लंड आणि अमेरिकेसारख्या प्रगत देशांमध्ये उत्पन्न पद्धत लोकप्रिय आहे, पण व्यावहारिक अडचणीमुळे उत्पन्न पद्धतीचा क्वचितच वापर केला जातो.
भारताचं राष्ट्रीय उत्पन्न मोजण्यासाठी केंद्रीय सांख्यिकीय संघटना हे उत्पादन आणि उत्पन्न पद्धतीचाच उपयोग करते, हे लक्षात ठेवा सगळ्यांनी, की भारतात राष्ट्रीय उत्पन्नाचं मापन करत असताना उत्पादन पद्धतीचा आणि उत्पन्न पद्धतीचा उपयोग ही राष्ट्रीय सांख्यिकीय संघटना करत असते. तर परत एकदा रिव्हिजन बघूया. तुम्हाला मी सुरुवातीला प्रश्न सांगितला होता की राष्ट्रीय उत्पन्न म्हणजे काय आणि राष्ट्रीय उत्पन्न मापनाच्या पद्धती कोणत्या आहेत. तर हा व्हिडिओ जरी मोठा झालेला असेल तरी काळजीपूर्वक हा व्हिडिओ तुम्ही ऐका. या व्हिडिओवरून नोट्स तयार करा, ह्या पूर्ण प्रश्नाचं उत्तर तयार करा की अशा पद्धतीनं राष्ट्रीय उत्पन्न म्हणजे काय आणि राष्ट्रीय उत्पन्न मापनाच्या कोणत्या पद्धती आहेत किंवा राष्ट्रीय उत्पन्न मापनाच्या पद्धती स्पष्ट करा. ह्या प्रश्नाचं उत्तर लिहित असताना हा एक स्थूल अर्थशास्त्राचा महत्त्वाचा अभ्यास घटक आहे. त्या राष्ट्रीय उत्पन्नामध्ये जर तुम्ही एखादी व्याख्या पाठांतर करून ठेवा की एका विशिष्ट कालखंडात निर्माण करण्यात आलेल्या वस्तू आणि सेवांचं दुहेरी मोजणात होऊ न देता केलेलं मापन म्हणजे राष्ट्रीय उत्पन्न होय, ही राष्ट्रीय उत्पन्न समितीची व्याख्या आहे. तर राष्ट्रीय उत्पन्न हे उत्पादन, वितरण, विनिमय, उपभोग या चारही आर्थिक क्रियांचं मापक असतं आणि देशातील लोकांच्या आर्थिक कल्याणाचं वस्तुनिष्ठ निर्देशकसुद्धा राष्ट्रीय उत्पन्न असतं आणि राष्ट्रीय उत्पन्नाचं मापन या 3 पद्धतीच्या साहाय्यानं केलं जातं. हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.